5 वर्ष नारळ चालू नाही आणि मी टाकून 15 दिवसात तो फणी फिरली पण नारळ आहे ते बंदच नाही. नारळाला नारळ लागण्यासाठीचा हा एक रामबाण असा उपाय आहे. तुम्ही म्हणले नारळ मामा लगेच येते आणि मी टाकून 15 दिवसात तो फणी फिरली म्हणजे इतकं भारी काम झालं. आणि पण नारळ आहे ते बंदच नाही. किती फणीला फणी निघत काय होते आता पत्र्यावर नारळ पणाळी शियापूर अगोदर किती दिवस नारळ येत नव्हते ह्याला? 5 वर्ष नारळ चालू नाही 15 दिवसातच फण्या निघाल लगेच उपचार केल्यावर लगेच 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 नारळ. काय गुणधर्म आहे काय नारळाला नारळ लागण्यासाठीचा हा एक रामबाण असा उपाय आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपण जे खडं मीठ म्हणतो ना ते खडं मीठ घ्यायचं आहे 2 किलो. आपण जनावरांसाठी जी शेंगदाण्याची पेंड वापरतो ना ती पेंड घ्यायची आहे 4 किलो. हे दोन्ही पदार्थ एकत्र असं कुटून बारीक करायचं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला सर्वसाधारण 2 ते 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो हे परिस ग्रॅन्युल्स असं मिक्सचर एकत्र तयार करायचं आहे. आणि हे मिक्सचर सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी पाहिलं तर नारळाचे 1 ते 1.5 फूट असं गोल खणून त्यामध्ये ओतायचं आहे आणि त्या नारळाला पाणी द्यायचं आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हे मिक्सचर ओतलेलं हे आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे आणि त्या ठिकाणी आपण त्याला पाणी दिलेलं आहे. आणि सर्वसाधारणपणे 3 ते 4 महिने झाल्यानंतर आपण या नारळाच्या झाडाकडे पाहू शकतो की या नारळाला हे अशा प्रकारे नारळ लागलेले आहेत. तर हे जे नारळ आहेत हे झाड पूर्वी हे लहान लहान जे नारळ आहे ते असं होऊन सर्व खाली पडत होते. सर्व नारळ हे असं लहान होऊन पडत होते आणि नारळ लागत नव्हते. परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या नारळाला भरपूर असं नारळ लागलेले आपल्याला पाहायला भेटत आहे.